नमस्कार प्रेक्षको. हॅलो डॉक्टर या प्रायोजित कार्यक्रमामध्ये मी डॉक्टर आकाश हरिश्चंद्र नमस्के तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. प्रेक्षको, आपलं घर हे आपल्या आरोग्याचं एक सुंदर आणि सुरक्षित मंदिर आहे. पूर्वीच्या काळी घराच्या अंगणामध्ये जे वनस्पती असायच्या त्या फक्त शोभेसाठी किंवा सावलीसाठी नसून ते एक घरगुती औषधालय असायचं. सध्याच्या काळामध्ये अपार्टमेंटची जी बॅल्कनी असेल किंवा अपार्टमेंटची जी खिडकी आहे त्यावरचं जे रोपटं आहे, हे जे निसर्गाची जी साथ आहे ते आपल्याला अनेक आजारांपासून वाचवू शकतं, दूर ठेवू शकतं. तुळशीचं पान असो किंवा कोरफडीचं गर असो किंवा गवती चहाचा सुगंध असो, प्रत्येक वनस्पती मागे आयुर्वेदाचं एक खोल शास्त्र दडलेलं आहे. मग आयुर्वेदानुसार आपल्या घरामध्ये कोणकोणत्या वनस्पती लावाव्यात, कोणत्या लावू नये आणि हे जे वनस्पती लावले आहेत त्याचं औषधासाठी कसा वापर करून घ्यावा हे जाणून घेणे फार महत्त्वाचे आहे. याच अनुषंगाने आपण आजचा विषय निवडला आहे. पाहूया आजचा विषय काय ते. विषय आहे घरातील झाडे आणि आयुर्वेद, समज गैरसमज. घरातील झाडे आणि आयुर्वेद, समज गैरसमज. आणि या विषयावरती तज्ज्ञ मार्गदर्शन आणि चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत आयुर्वेदाचार्य, आयुर्विद्या पारंगत, राजवैद्य समीर गोविंद जमदग्नी सर. नमस्कार सर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. नमस्कार. महाराष्ट्राला सुपरिचित असं व्यक्तिमत्व आहे सरांचं, तरीही नव्या प्रेक्षकांसाठी मी पुन्हा एकदा सरांची ओळख करून देतो. सर हे गेल्या 40 वर्षापासून पुणे, मुंबई व कोल्हापूर येथे यशस्वी आयुर्वेदिक चिकित्सक म्हणून कार्यरत आहेत. श्री विश्ववती आयुर्वेदीय रुग्णालय कोल्हापूर तसेच नर्गिस दत्त मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल बार्शी येथे सर प्रमुख चिकित्सक म्हणून काम करतात. भारत सरकारने सरांना राष्ट्रीय धन्वंतरी पुरस्काराद्वारे सन्मानित केले असून नुकतेच सरांना भारत सरकारद्वारे राष्ट्रीय आयुर्वेद गुरु म्हणून सुद्धा सन्मानित केले आहे. कॅन्सर, हृदयरोग, क्रिटिकल इलनेसेस, वंध्यत्व, गतिमंदत्व, मतिमंदत्व, पर्सनॅलिटी डिसऑर्डर्स या व इतर आजारांवर उपचारांमध्ये त्यांनी विशेष प्रावीण्य मिळवले आहे. माननीय राष्ट्रपती व इतर अनेक मान्यवर जसे मराठी व हिंदी चित्रपट सृष्टीतील कलाकार, साहित्य, क्रीडा, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील अनेक नामवंत व्यक्तींचे मानद चिकित्सक म्हणून सरांची ख्याती आहे. सरांच्या दवाखान्यामध्ये सरांच्या मार्गदर्शनाखाली आणि सल्ल्याने सर्व आजारांचे निदान व उपचार करण्यासाठी तसेच वेळेचा अपव्यय टाळून रुग्णांच्या सोयीसाठी एक्सपर्ट डॉक्टरांची टीम सतत कार्यरत असते. वैद्य समीर जमदग्नी सरांकडे श्री विश्वामृत आयुर्वेद अध्ययन या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना गुरुकुल पद्धतीने आयुर्वेदाचे शिक्षण विनामूल्य दिले जाते. चला तर मुख्य कार्यक्रमाकडे वळूया. सर पुन्हा एकदा तुमचं या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. सर आजचा आपला विषय आहे वनस्पती आणि त्याच्याबद्दलचा आयुर्वेदिक जे समज आहे, गैरसमज आहे त्याबद्दल. तर तत्पूर्वी वनस्पती आणि मनुष्य यामध्ये फरक काय याबद्दल जरा सांगा. बरोबर आहे. खूप छान प्रश्न विचारला की स्थावर जंगम सगळ्या गोष्टी किंवा जिवंत असलेल्या सगळ्या गोष्टी हे बघत असताना आपले जगदीशचंद्र बोस जे होते त्यांनी वनस्पतीला जीव कसा आहे वगैरे हे सगळं सिद्ध करून दाखवलेल्या भावना कशा आहेत, त्यांची मज्जासंस्था कशी असू शकते वगैरे, त्या बोलू शकतात का नाही, भावना समजू शकतात का नाही, याच्याविषयीचे प्रयोग सगळे झालेले आहेत. परंतु बेसिक जो फरक आहे तो लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. एकतर वनस्पती या स्थिर आहेत म्हणजे अचल असे आहेत आणि मनुष्य हा चल आहे, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. काही वनस्पती लाजाळूसारख्या किंवा अनंता म्हणून जी वेगळी वनस्पती सांगितली आयुर्वेदातली आहे त्याच्यापेक्षा व्यतिरिक्त आहे ती, तर त्या वनस्पतींना हालचाल असते परंतु अल्प हालचाल त्यांना असू शकते. अन्न तयार करणं ही प्रक्रिया जी आहे ते वनस्पती स्वतः करू शकतात, फोटोसिंथेसिसच्या साहाय्याने किंवा प्रकाश संश्लेषण ज्याला आपण म्हणतो ते. परंतु मनुष्य हा परजीवी आहे म्हणजे त्याला अन्नासाठी डिपेंडंट राहायला लागतं प्राण्यांच्यावरती किंवा वनस्पतींच्यावरती. काही योगी सत्पुरुष अशा आहेत की ते विशुद्ध चक्रावरती संयम करून मेड्युला ऑब्लांगेटामधनं वैश्विक एनर्जी घेतात आणि त्यांचं वजन वाढू शकतं, कमी करू शकतं. असे योगी सत्पुरुष लोकांना अन्नाची गरज नसते आणि ते स्वतः अन्न तयार करू शकतात. हा अपवाद जर सोडला तर नॉर्मल ह्युमन बिईंगला काय अन्न स्वतः तयार करता येत नाही, ते वनस्पतीपासून किंवा प्राण्यांच्या पासून त्याला मिळवावं लागतं आणि मग घरी आल्यानंतर त्याचं तो वेगवेगळ्या रेसिपी वगैरे बनवू शकतो. दुसरं महत्त्वाचं एक प्रकरण याच्यामध्ये आहे की रोगप्रतिकारशक्ती ही वनस्पतीची खूप कमी असते आणि माणसाची ती सिस्टीम खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलप झालेली आहे असं आपल्याला लक्षात घ्यायला लागतं. दुसरं असं आहे की वनस्पतींची वाढ ही अनिर्बंध होऊ शकते आणि कितीही कोणत्याही वयामध्ये होऊ शकते.
हे प्रकरण जे आहे ना ते मनुष्याच्यामध्ये नाही आहे. ठराविक विकसित पद्धतीने वाढ आणि ठराविक वयामध्ये वाढ हे प्रकरण जे आहे ते वनस्पतीच्या बाबतीत आपल्याला नेहमी लक्षात घ्यायला लागत असतं. आपण जे आहे ते ऑक्सिजन घेतो आणि कार्बन डायऑक्साईड सोडतो आणि वनस्पती ज्या असतात त्या कार्बन डायऑक्साईड घेतात आणि ऑक्सिजन सोडतात. असं जर असेल तर प्राणवायू स्रोतच म्हणून आयुर्वेदात जे सांगितलेलं आहे, ज्याचा संबंध आपल्या जठराशी किंवा एलिमेंटरी कॅनलशी सुद्धा आहे, फुफ्फुस आणि हृदयाशी सुद्धा आणि मस्तिष्काशी संबंध आहे त्याचा. प्राणवायू तर मूर्धगा आहे आणि असं जर असेल तर तुमच्या मस्तिष्काचे आजार, तुमच्या हृदयाचे आजार आणि तुमच्या फुफ्फुसाचे आजार आणि तुमच्या पोटाचे आजार ह्याचा निम्मा हिस्सा जो आहे तो वनस्पतींच्यावरती टांगलेला आहे असं लक्षात येईल. त्यामुळे तुमची फुफ्फुसं जितकी तुमच्या छातीमध्ये आहेत तेवढीच तुमची फुफ्फुसं बाहेर वनस्पतीवरती लोंबत आहेत आणि त्याचा विचार करायला लागतो. हा आयुर्वेदाचा एक वेगळा टेक असतो आणि तो लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. प्रकाश संश्लेषणाची ही प्रक्रिया जेव्हा होत असते त्यावेळेला अन्न जे आहे ते वनस्पती साठवतात हे आपण बघितलं. परंतु ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये आपण घरातल्या वनस्पतीच्या हिशोबाने जो भाग बघतोय ना त्याच्यात धर्मशास्त्रानुसार किंवा वेगवेगळ्या धर्मांच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धती ह्या वनस्पतींच्या विचार केलेले आहेत. म्हणजे आता इस्लाममध्ये कुराण आणि हदीसमध्ये सुद्धा वनस्पतींचं वर्णन आलेलं आहे, कोणत्या पवित्र वनस्पती आहेत ते. तर त्याच्यात खजूर आहे, ऑलिव्ह आहे, डाळिंब आहे. मुख्य म्हणजे डाळिंबाचा वापर हा पारशी समाजामध्ये, सनातन संस्कृतीमध्ये आणि इस्लाममध्ये खूप मोठ्या प्रमाणात केला गेलेला आहे. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल पण डाळिंबाचा रस जो आहे त्यात मध घालून घेतला तर एका नाडीवरती परिणाम येतो, इडा, पिंगला आणि सुषुम्नामध्ये. तूप घालून घेतला तर वेगळा परिणाम येतो आणि साखर घालून घेतला तर वेगळा परिणाम येतो. तर प्रत्येक धर्माचं एकच म्हणणं असतं की मानवता जी आहे ती जपायला पाहिजे आणि त्यासाठी जी साधना प्रत्येक धर्मामध्ये केली जाते ना त्याच्यात काही पवित्र वृक्ष सांगितले त्याच्यामध्ये हे प्रकरण जे आहे ते लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. म्हणजे कोणतीही गोष्ट अशी की ज्याचा परिणाम जो आहे तो मनुष्य जातीला खूप चांगल्या पद्धतीने होतो, पक्ष्यांना होतो, कीटकांना होतो, असं जर झालं तर त्याला सदका असं म्हटलं जातं. म्हणजे पुण्यकर्म आणि त्याचं महत्त्व जे आहे ते इस्लाममध्ये खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं गेलेलं आहे. हे मी कशासाठी सांगतो की प्रत्येक धर्माचा माणूस ह्या लेक्चरमधून काहीतरी नवीन मिळवणार आहे आणि त्याचा परिणाम जो आहे तो मानवतावादी दृष्टीने वाढण्यासाठी आणि स्वतःच्या आरोग्यासाठी, कुटुंबाच्या आरोग्यासाठी त्याचा आपल्याला वापर होणार आहे. ख्रिश्चन धर्मामध्ये सुद्धा लिलीचा वृक्ष जो आहे तो पाम वृक्ष किंवा खजुराचं जे झाड आहे, ऑलिव्ह आहे वृक्ष किंवा गुलाब आहे किंवा काही ऑर्किड्स वगैरे आहेत किंवा ख्रिसमस ट्री वगैरे आहेत, अशा ज्या वनस्पती आहेत ना त्या ख्रिश्चन धर्मामध्ये खूप पवित्र धरल्या गेलेल्या आहेत आणि त्याचा वापर जो आहे तो आपली संवेदना चांगली उत्पन्न होण्यासाठी, बुद्धिशक्ती एकाग्रतेसाठी, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आणि पूजा अर्चा वगैरे जी त्यांच्या धर्मामध्ये नसते परंतु सजवण्यासाठी या गोष्टींचा वापर जो आहे ना त्या चांगल्या वनस्पतीचा त्याच्यात केलेला आपल्याला दिसून येतो. जैन धर्मामध्ये तर ऋषभदेव आहे त्यांचा डायरेक्ट संबंध जो आहे तो वडाच्या झाडाशी म्हणून सांगितला गेलेला आहे. महावीर जे आहे त्यांचा संबंध हा शौर्यावर उभासला म्हणजे शाल नावाचा जो वृक्ष आहे त्याच्याशी त्याचा संबंध आहे असं एकंदरीत त्यांच्या बोलण्यामध्ये आणि लिहिण्यामध्ये असतं. आणि पार्श्वनाथ जे होते त्यांचा धातकी वृक्ष, धायटीचं जे झुडूप असतं त्याच्याशी संबंध सांगितलेला आहे. याच पद्धतीने बौद्ध धर्मामध्ये पिंपळाचं महत्त्व किती आहे किंवा चमेलीचं महत्त्व किती आहे, गुलाबाचं महत्त्व किती आहे, कमळाचं महत्त्व किती आहे हे आपण दरवेळी बघत असतो. बांबू आणि झेंडू हा सुद्धा खूप पवित्र धरला गेलेला आहे बौद्ध धर्मामध्ये. आणि पारशी धर्मामध्ये सोम नावाची वनस्पती जी आपल्या ग्रंथात सांगितलेली आहे त्याचं जे वर्णन आहे ते तिथेही बघितलं गेलेलं आहे. डाळिंबाचा सुगंधी लाकडांचा वापर जो आहे ना तो या धर्मांच्यामध्ये खूप केला गेलेला आहे. हे लक्षात घेतलं तर या वनस्पती जंगलातून तोडून आणून वापरणं किंवा आपल्या घराच्या आजूबाजूला लावणं हा प्रकार जो आहे तो घडू शकतो. परंतु आता तुम्ही एक लक्षात घ्या की मनुष्य आहे आणि मनुष्य चांगला दिसतोय, एखादी स्त्री किंवा पुरुष, म्हणून त्याला जर ऑक्सिजनचं सिलेंडर दिलं आणि दिलं समुद्रात टाकून इथंच राहा तू कायम कारण चांगला दिसतोस, किंवा त्याला स्पेसमध्ये टाकून दिला आणि तिथं तो छान दिसतोय असं जर म्हटलं तर आपली माणसाची काय हालत होईल हो. तर वनस्पतींचा जो नॅचरल हॅबिटॅट आहे किंवा अधिवास आहे तो जंगलामधला हे आपण विसरतो आणि आपण ऑर्नामेंटल प्लांट वगैरे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या घरी आणून ठेवतो आणि मग त्याच्याकडे दुर्लक्षसुद्धा बऱ्याच वेळा होत जातं. तर आपल्याला जशी ती वनस्पती चांगली वाटते तसं त्यांना आपण कसे वाटतं हे जर बघितलं तर आपण त्याच्यासाठी डेंजरस व्हायरससारखे आहे असं म्हणणंसुद्धा कमी ठरतं. असं का होतं तर त्यांचं नॅचरल हॅबिटॅट ती नसल्याकारणानं त्या सुकायला लागतात, त्यांची मानसिकता बदलते, हे सगळं घडत असतं. त्यामुळे ऑर्नामेंटल प्लांट वापरण्याच्या ऐवजी तुम्ही जर इतर गोष्टीतून ती सुशोभीकरण जर तुमच्या घराचं जर केलं गेलं ना तर ते जास्ती चांगलं असणार आहे, हे कधीही लक्षात ठेवायला पाहिजे. किंवा प्लास्टिकच्या वनस्पती वापरण्याचं आता प्रकरण खूप मोठ्या प्रमाणावरती असतं. तर हा दुसरा जो भाग आहे तो बघणं खूप गरजेचं का आहे
तर वनस्पतीचा औषधासाठी म्हणून वापर जो आहे तो परड्यामध्ये तुम्ही लावा, गच्चीमध्ये वरच्या बाजूला लावा. पण घरामध्ये वनस्पती ठेवत असताना जो काही विचार आहे ना, तो आज आपण या लेक्चरमध्ये सगळा जो काय तो बघणार आहे. तर हा बेसिक भाग एवढ्यासाठी सांगितला की आपण एखादी जिवंत वस्तू वापरत असताना तिला भावनाने आणि चालता येत नाही आणि व्यक्त होता येत नाही, म्हणून आपण त्याचा कसाही वापर करावा ह्याच्यामध्ये भूतदया सामावलेली नाही आहे. आणि त्यामुळे सौंदर्याच्या बरोबरीने आपण दुसऱ्या जीवाचा विचार करणं हेही तेवढंच महत्त्वाचं असतं, हे कुठेतरी लक्षात घेणं गरजेचं आहे. तर हा भाग एवढ्यासाठी मी सांगितला की याचा परिणाम आपल्या घरामध्ये वातावरण शुद्ध राहण्यासाठी, मनावरती चांगला परिणाम येणं, स्ट्रेस, टेन्शन, एन्झायटी जी आहे ती कमी व्हावी किंवा आपली एकाग्रता चांगली व्हावी, ह्याच्यासाठी आपण जर करत असू ना, तर त्यावेळेला आपल्याला हेही लक्षात यायला पाहिजे की आपण त्याला पाणी व्यवस्थित घालतो का, त्याचं खत पाणी व्यवस्थित होतं का, त्याच्यात फक्त वाळू आहे का माती आहे. कारण त्याची मुळं वाढताना फक्त वाळूच घालून ठेवतात बरेच लोक, असं ज्यावेळेला होतं त्यावेळेला त्या वनस्पतीचे हाल खूप होत असतात आणि ती खुरटत जाते असं होतं. गावाला जात असेल तर आपल्या लक्षात येत नाही की आपण 8 ते 15 दिवस युरोपच्या ट्रिपवरती जातो आहे आणि घरची कुंडीची सगळी झाडं जी असतात ती मरून जातात. तर हे सगळे प्रकरण आहे ते टाळण्यासाठी तुम्ही मोठा माठ घेऊन त्याच्यात पाणी भरून ठेवू शकता. ते थोडं थोडं पर्क्युलेट होऊन त्या वनस्पतीला मिळू शकतात आणि त्या जगू शकतात. पण ह्याचं नियोजन कुठंतरी होणं हे गरजेचं असतं. तर हा भाग लक्षात घेताना भूतदया, औषधाचा येणारा परिणाम, त्या वनस्पतीला आपल्याविषयी काय वाटतं आणि आपल्याला त्या वनस्पतीतून किती फायदा होतो, हे सगळे जे अँगल्स आहेत ना, हे आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला बघणं खूप महत्त्वाचं आहे. आणि त्या हिशोबाने हा विषय जो आहे तो आपण निवडलेला आहे. बरोबर आहे. सर, आपण चर्चेदरम्यान जगदीशचंद्र बोस यांच्याविषयी तुम्ही सांगितलं, तर त्यांचं या प्लॅन्ट्सबद्दलचं रिसर्च काय सांगतं याबद्दल जरा आम्हाला सांगा. हां, क्रेस्कोग्राफ नावाचं एक उपकरण त्यांनी तयार केलेलं होतं जगदीशचंद्र बोसांनी. आणि त्यांनी त्याच्यावरती खूप वेगवेगळ्या पद्धतीने वनस्पतींच्यावरती हे करून प्रयोग करून बघितलेले होते. लाजाळू अनंता नावाची एक वेगळी वनस्पती आयुर्वेदात जे सांगितलं त्याच्या व्यतिरिक्तची जी आहे, जी सेन्सिटिव्ह असते जी पानं, त्याच्यावरती त्यांनी प्रयोग केलेले होते. आणि ते प्रयोग करताना त्यांनी विषारी गोष्टींचा स्पर्श, प्रकाश जास्ती सोडणं, उष्णपणा आणि थंडपणा अशा वेगवेगळे जे इम्पल्स असतात किंवा विजेचा झटका, या पद्धतीने त्यांनी त्यावरती प्रयोग केले. आणि त्यांच्या असं लक्षात आलं की तिला जीवही आहे, भावनाही आहे आणि त्याचं एक्सप्रेशनसुद्धा ती करत असते. एखादा माणूस येतो आणि तिची पानं कट करतो आहे वनस्पतीची, तर उत्पन्न होणारा परिणाम जो आहे तो घाबरण्यात आणि तिचा आवाज जो आहे, तिची जी क्लिक मोजता येते ती विचित्र पद्धतीने याचा लक्षात येतं. दुसरी एखादी व्यक्ती आली आहे, तिच्याशी प्रेमाने बोलते आणि पाणी वगैरे आनंदाने ती स्वीकारते. असं असताना तिचा जो आवाज आहे तो खूप वेगळ्या पद्धतीचा येतो. तर हे सगळं प्रकरण जे आहे ना, ते त्यांनी प्रूव्ह करून दाखवलेलं होतं. आणि त्याचा परिणाम वनस्पतीवरती असा येत असल्याकारणानं त्याच्यातले जे औषधी गुणधर्म आहेत त्याच्यावरती नॅचरली त्याचा परिणाम जो आहे तो येणं हे अगदी सहज शक्य आहे. वनस्पतींनाही मज्जासंस्था असते असं त्यांचं म्हणणं होतं. आणि ती फार माणसासारखी विकसित अशी मेंदू आहे किंवा पाठीचा मणका अशा पद्धतीची नसली तरी तिला स्मृती आहे. कोणता माणूस काय करतो आहे आपल्याशी हे तिला समजतं. आणि एवढंच नाही तर मुळांच्या वाटे बाहेरच्या दुसऱ्या जगताला, जंगलामध्ये या वनस्पती जे असतात ते संदेश देतात. मरत असताना वनस्पतीला विद्युत झटके जे असतात ते यायला सुरुवात होते आणि नंतर ती मरते असंही म्हटलं जातं. तर एक वनस्पती दुसऱ्या वनस्पतीशी जो काही संबंध ठेवते त्याच्यामध्ये बुरशीचं महत्त्व खूप आहे. भूछत्र जी असतात ना, आलिगी आणि फंगी, त्याचा विचारसुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती करावा लागतो. आणि त्यांचं स्वतःचं एक वायफायचं क्षेत्र असू शकतं, इथपर्यंतचा विचार जो आहे ना तो आता AI गायडेड अशा संशोधनांनी प्रूव्ह करून दाखवलेला आहे. हे सगळं लक्षात घेतलं तर जगदीशचंद्र बोसांचं काम जे आहे ना ते जबरदस्त मोठ्या पद्धतीचं आहे. आणि प्रत्येक वैद्याला माणसाला ते लक्षात घेऊन भाजीपाला, अन्नधान्य आणि घरच्या वनस्पती ह्यांच्याकडे डोळसपणे बघण्याची गरज आहे. बरोबर आहे. प्रेक्षक हो, चर्चा रंगत चालली आहे. आपण ही चर्चा पुढे नेणारच आहोत, पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर. कुठेही जाऊ नका, पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. घरातील झाडे आणि आयुर्वेद, समज गैरसमज. श्री विश्वामृत आयुर्वेदीय चिकित्सालय, पत्ता सिद्धी प्लॅटिनम 1369 सदाशिव पेठ, ऑफ बाजीराव रोड, नातोबा गणपती जवळ, पुणे 411030. शाखा पुणे, मुंबई, कोल्हापूर. दूरध्वनी क्रमांक 8087732333, तसेच 7774919193 आणि 9595810727. ईमेल shriviswamrut@gmail.com. तर ब्रेकनंतर तुमचं पुन्हा स्वागत आहे. सरांनी आपल्यासाठी काही आरोग्यदायी टिप्स आणले आहेत. कोणते पाहूया. टिप नंबर 1, गाठीचं कॅन्सर असलेल्या रुग्णांनी ताज्या बीटचा रस भुकेनुसार दररोज पाव कप ते 1 कप सकाळी संध्याकाळी घेत जावा.
हा प्रयोग सतत 6 महिने करण्याने अप्रतिम फायदा होतो. टिप नंबर 2, अल्सरेटिव्ह कोलायटिस क्रॉन्स डिझीज असणाऱ्या रुग्णांनी ब्राह्मी तेलाच्या शिरोधारा करून अतिविषा आणि सुंठेचे यवागू प्यावी. हा प्रयोग सतत 3 महिने करावा. सर, आपण चर्चा करत आहोत घरगुती वनस्पती आणि त्याच्याबद्दलचा आयुर्वेदाचा जे समज आहे, गैरसमज आहे याच्याबद्दल. तर आता हा प्रश्न येतो की एक मेटाबॉलिझम आहे, स्कॅम मेटाबॉलिझम किंवा क्रॅसुलेशियन ॲसिड मेटाबॉलिझम. तर हे म्हणजे नेमके काय आहे आणि त्यासोबतच फोटोसिंथेसिस म्हणजे काय याबद्दल जरा सांगा. फोटोसिंथेसिस म्हणजे ज्याच्यात प्रकाशाचा संबंध आहे, प्रकाश संश्लेषण ही प्रक्रिया जी आहे ती मगाशी आपण बघितली तसं वनस्पतीमध्ये क्लोरोफिल असतं, ज्याला हरितद्रव्य असं मराठीत म्हणतात. त्याच्यावरती सूर्याचे किरण पडल्यानंतर उत्पन्न होणारी जी प्रक्रिया असते त्याच्यामध्ये काय होतं की ऑक्सिजन जो आहे तो बाहेर सोडला जातो, कार्बन डायऑक्साईड घेतला जातो आणि वेगवेगळ्या पद्धतीचे स्टार्च वगैरे जे आहेत, अशा पद्धतीचे ग्लुकोज वगैरे असे पदार्थ वनस्पती तयार करते आणि स्वतःमध्ये साठवते किंवा कंदामध्ये वगैरे वेगवेगळ्या ठिकाणी साठवते किंवा फळांच्यामध्ये साठवते. तर ही प्रक्रिया जी आहे ती प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया रेग्युलर असल्याकारणानं असं म्हटलं जातं की वनस्पती ज्या आहेत त्याच्या खाली संध्याकाळच्या वेळेला किंवा रात्री झोपू नये. आणि हे सगळ्यांना तुम्हाला माहीत असलेली गोष्ट आहे की कार्बन डायऑक्साईड जर बाहेर पडत असेल आणि तो तुम्ही इनहेल करत असाल रात्री, तर तुमच्या तब्येतीवरती त्याचा वाईट परिणाम येऊ शकतो. असं जर असेल तर घरामध्ये वनस्पती लावताना याचा विचार करणं हे खूप गरजेचं आहे. तर काही वनस्पती अशा असतात की ज्या रात्रीसुद्धा कार्बन डायऑक्साईड जे आहे ना तो खेचून घेतात आणि ह्याची जी प्रक्रिया आहे त्याला आपण कॅम मेटाबॉलिझम असं म्हणतो. तर याच्यामध्ये काय होतं, क्रॅस्युलेसी फॅमिलीतल्या बऱ्याचशा वनस्पती ज्या आहेत ना त्या याच्यामध्ये येतात. जे कॅक्टससारखा पदार्थ आहे किंवा कोरफडीसारखा एखादा वनस्पतीचा भाग आहे किंवा ड्रॅगन फ्रूट आहे किंवा अननस आहे. ह्याच्यामध्ये काय होतं किंवा काही पद्धती ऑर्किड्स आहेत, याच्यामध्ये काय होतं की रात्रीच्या वेळेला ह्या ऑक्सिजन जे आहेत ना त्याच्या संदर्भातला विचार करण्यापेक्षा कार्बन डायऑक्साईड जो आहे तो खेचून घ्यायला सुरुवात करतात आणि त्याचा परिणाम म्हणून तुम्ही त्या घरामध्ये लावल्या म्हणून फारसं काही बिघडत नसतं. त्याचा इतर पानांचा विचार वगैरे आहे तो आपण नंतर करू, कारण बऱ्याच वनस्पतींच्यामध्ये टॅनिनसारखे काही पदार्थ असतात, काही इतर फायटोकेमिकल्स असतात ज्याचा आपल्याला त्रास होऊ शकतो. म्हणजे थोडक्यात करवीर किंवा कणेरीचं झाड आहे, बिट्टीचं झाड आहे, रुईचं झाड आहे. तर अशा वनस्पती ज्या आहेत त्या घरात आतमध्ये जर लावल्या गेल्या तर त्याचा निश्चित त्रासदायक परिणामसुद्धा आपल्याला भोगायला लागू शकतो. परंतु ह्या वनस्पतीचं वैशिष्ट्य असं आहे की ते कार्बन डायऑक्साईड जे आहे ते रात्री खेचून घेत असतात आणि दिवसात त्यांचं प्रकाश संश्लेषण वगैरे सुरू राहतं. त्या असं का करतात तर त्यांना झेरोपाईट अशा पद्धतीच्या या वनस्पती असल्याकारणाने आणि काटेरी वनस्पती असल्याकारणानं त्यांना पाणी जे आहे ते कॉन्झर्व करणं खूप गरजेचं असतं. पाणी कमी मिळतं म्हणून त्यांची ही वागणूक असते. पण घरी आणल्यानंतर त्यांना पाणी मोठ्या प्रमाणावरती आपण द्यायला लागल्यानंतर त्यांना पानंसुद्धा फुटायला लागतात. जे खोड त्यांचं वाटतं त्या ठिकाणी त्यांना पानं यायला सुरुवात होत असते. तर हा जो भाग आहे तो कॅम मेटाबॉलिझमच्या हिशोबाने लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. आता निलगिरीसारखं झाड आहे तर ते धुकं उत्पन्न करू शकतं आणि काही विशिष्ट वास गंध जो आहे तो उत्पन्न करू शकतं. तर घराच्या जवळ जर तुम्ही या पद्धतीने ते निलगिरीचं झाड लावलं आणि खिडकीच्या जवळ लावलं तर त्याचा तुम्हाला त्रास होऊ शकतो आणि जमिनीतील पाणीसुद्धा ती वनस्पती खूप मोठ्या प्रमाणावरती शोषून घेते असं लक्षात येतं. मला वाटतं एक फोन आलेला आहे, आपण तो फोन घेऊया आणि मग पुन्हा पुढं लेक्चर सुरू ठेवू. हो, पुण्याहून प्रीती जोशीजी बोलत आहेत. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. हॅलो प्रीतीजी. हां बोला. हा बोलतो. नमस्कार. नमस्कार. नमस्कार सर. हां मला असं विचारायचं आहे की घरामध्ये मी लाजळूचं झाड लावलंय तर ते राहू देत का? घरामध्ये म्हणजे कुठं, बेडरूममध्ये आहे, स्वयंपाकघरात आहे? कुंडीत लावलंय. नाही, कुंडी कुठं ठेवली आहे? घरामध्ये ठेवली का बाहेर ठेवली? बेडरूम मध्ये. हां बरोबर, ठीक आहे. आता मी हे सगळं वर्णन जे करतोय ना त्याच्यामध्ये तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळेलच तुम्हाला, तर ते लक्षपूर्वक तुम्ही ऐकलं तर बरं पडेल. लाजाळू ही खूप सेन्सिटिव्ह वनस्पती आहे आणि रक्ताचे दोष घालवण्यासाठी अंग बाहेर येणं किंवा योनिमार्ग किंवा गुदमार्ग बाहेर येणं, टोसिससारखा आजार जो आहे डोळ्याला होणारा आणि पक्षवधामध्ये या वनस्पतीचं तैल जे आहे ते अंगाला लावण्यासाठी ते उपयोगी पडतं. परंतु कोणतीही वनस्पती जी आहे तिला तिच्या अधिवासामध्ये किंवा हॅबिटॅटमध्ये राहणं हे जास्ती चांगलं आहे. तर घर हे काय त्याचं हॅबिटॅट नाही आहे. जंगलामध्ये किंवा बाहेर परड्यामध्ये ती जमिनीवरती लावणं हे खूप गरजेचं आहे.
कुंडीमध्ये झाडं लावणं ह्याच्या एवढा दुसरा वनस्पतींच्यावरती खरा अन्याय नाही आहे. आणि त्याची मशागत वगैरे किती केली तरी मुळांना एक लिमिट येते वाढण्याची आणि त्याचा परिणाम तिच्या वनस्पतीवर होत असतो. आपल्याला फुलं मिळतात, सगळं होतं, परंतु त्या वनस्पतीची मात्र ससे होलपट होत असते, हे निश्चित होतं. आणि काय ते इतकं प्रकरण वाढतं की तुम्ही पारिजात लावला आहे कुंडीमध्ये आणि तो काढून जमिनीवरती जरी लावला तर त्याची ती सवय जी आहे ना खुरटण्याची जी जात नाही, इतपत परिणाम त्याच्यावरती येतो. म्हणजे झाड किती धास्तावत असेल आणि त्याच्या भावनांच्यावरती किती परिणाम होत असेल हे याच्यातनं स्पष्ट होत असतं. तर वनस्पती लावाव्यात, परंतु त्या जमिनीवरती लावणं हे जास्ती इष्ट आहे असं एकंदरीत आपल्याला म्हणता येईल. मगाशी जो विचार आपण बघत होतो तो आता पुढं वाढवणं खूप गरजेचं आहे. प्रकाश संश्लेषणात हे प्रकरण आपण सांगितलं, परंतु वनस्पतीवरती काही कीटक बसतात, आळ्या येतात, केसाळ अळी असते, नाकतोडे असतात, गवळणी असतात, तर त्याचा परिणाम तुमच्यावरती होतो असं बऱ्याच वेळा होतं. फुलांचे जे गुच्छ असतात त्यातनं बऱ्याच वेळेला विंचूसुद्धा घरामध्ये शिरलेले बऱ्याच लोकांनी बघितलेले असतील आणि त्याचे दंश होऊन अनावस्था प्रसंग येऊ शकतो. तर गांधील माशीसारखी माशी आहे, साधी माशी आहे, डास आहेत, पिसवा आहेत, यांचा संसर्ग जो आहे तो त्या वनस्पतीवरती होत असतो. हे कुठंतरी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तुमचं मन चांगलं होतं, स्ट्रेस, टेन्शन, एन्झायटी कमी होते, तुमची एकाग्रता वाढते, तुमची कार्यशीलता वाढते, तुमचं मोटिवेशन जे आहे ते वाढतं. म्हणून तुम्ही वनस्पती लावत असताना या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे. मधमाशी जर काचा दंश जर झाला तर त्याच्यातून मेंदूतल्या गाठी ज्या आहेत ना त्या उत्पन्न होण्याची शक्यतासुद्धा बऱ्याच वेळेला आम्हाला आढळलेली आहे. आणि ढेकणासारखा प्रकार घरी असेल आणि तो चावला गेला, पिसू वगैरे चावली गेली तर टायफस फीवरसारखे फीवर येऊ शकतात. लोक तुम्ही एक लक्षात घ्या की प्रत्येक वाईट मोठी गोष्ट होण्यासाठी मोठंच काहीतरी व्हायला लागतं असं काही नसतं. म्हणजे हत्ती चावला आणि आपण आजारी पडलो याच्यापेक्षा आपण डास चावून आपल्याला चिकनगुन्या होऊ शकतो, डेंग्यू होऊ शकतो. तर छोटी गोष्ट आहे म्हणून तुम्ही ते निग्लेक्ट करू नका. जहाजाला छोटं भूक पडलं तरी ते जहाज जसं मोठं जहाज बुडतं ना तशा त्या गोष्टी आहेत. त्यामुळे हा विषय एकदम तुम्हाला वेगळा वाटेल, छोटा वाटेल, पण त्याचं कर्तृत्व खूप मोठं आहे, लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि ह्या अनुरोधानं हा विषय का बघायचा हे बघणं खूप गरजेचं आहे. आता समजा तुळस आहे आणि ती आपण घराघरामध्ये तुळस या प्रकाराने आपण लावत असतो, पण तुळस ही अंगणात लावायची आणि पूर्वीच्या काळी चुली असायची आणि धूर खूप नाकातोंडात जायचा स्त्रियांच्या. तर नंतर ते उठल्यानंतर पाणी घालायचं तुळशीला आणि त्याला प्रदक्षिणा घातल्या तर तिच्यातनं निघणारा जो वायू आहे तो या पद्धतीने ऑक्सिजन बाहेर पडतो. O2 हाही ऑक्सिजन बाहेर पडतो आणि ओझोन म्हणजे O3सुद्धा बाहेर पडणारी ही वनस्पती आहे. म्हणजे आपल्या ऋषीमुनींनी किती मोठ्या चाणाक्ष पद्धतीची योजना केलेली आहे. आणि ते जर तुम्ही सेवन केलं तर तुळस सेवन करण्याचा प्रकार जो आहे तो गुरुचरित्रासारख्या धर्मग्रंथामध्ये सुद्धा आलेला आहे आणि त्याचा जबरदस्त परिणाम मनुष्याच्या प्रकृतीवरती येत असतो. म्हणजे कलीची बाधा न होणं ह्याच्यासाठी नित्य तुळशीचं सेवन सांगितलेलं आहे. सेवन म्हणजे खाणं हेही आहे, सेवन म्हणजे प्रदक्षिणा घालणं हेही आहे, सेवन म्हणजे त्याचा काढा करून घेणं हेही आहे आणि त्याचं औषध बनवून घेणं हे सुद्धा आहे. हे केलं तर चहाडी करणं, असत्य बोलणं, व्यभिचारादी जी पापं सांगितलेली आहेत ती ह्याच्याविषयीची बुद्धी जी आहे ती कमी व्हायला लागते. त्याच्याबरोबरीने तांबराचा बराचसा अंश त्याच्या सूक्ष्म रूपाने असतो आणि अँटीऑक्सिडंटचा परिणाम आपल्या शरीरावरती येत असतो. तर अशी वनस्पती तुम्ही अंगणात लावलेली आहे तीसुद्धा ऋषीमुनींनी, ती घरात आणून ठेवलेली नाही आहे, ती तोडलेली आहे आणि ते फ्लॉवर पॉटमध्ये त्याची पानं ठेवलेली आहेत, मंजिऱ्या ठेवल्या तर ही गोष्ट वेगळी, पण त्याचा परिणाम तुमच्यावरती खूप चांगल्या पद्धतीने येऊ शकतो. घरची तुळस जी आहे ती दरवेळेला लोकांची मरत असल्यानं मग त्यांना वाटत असतं की आपल्या घरामध्ये काहीतरी वाईट निगेटिव्ह शक्ती आणि त्याचा हा परिणाम आहे. पण कुंडीमध्ये लावलेलं झाड लवकर मरत असं होतं आणि मंजिऱ्या आल्यानंतर लगेच जर तुम्ही तोडत असाल तर तुळस ही टवटवीत राहते. एप्सम सॉल्टसारखा जो सॉल्ट आहे तो पाण्यामध्ये घालून जर वनस्पतीला घातला, तुळशीला स्पेशली अल्प प्रमाणामध्ये, तर ती चांगली फळते फुलते असं सुद्धा होत असतं. तर घरची तुळस जी आहे ती टिकवण्यासाठी हे प्रकार उपयोगी आहेत. तुम्ही निगेटिव्ह पॉझिटिव्ह एनर्जीचा नंतर विचार करा, आधी तिला स्वतःला जगण्यासाठी जे काय लागतं, माणसाला जसं हवा पाणी अन्न लागतं ना तसं तिथंही काहीतरी असणार आहे, त्याचा विचार तुम्ही करा आणि हा घरातल्या प्रत्येक झाडांच्या बाबतीत तुम्ही करा. तर त्या वनस्पती चांगल्या राहतील आणि त्याचा आनंद तुम्हाला लुटता येईल आणि तुमच्याविषयीची त्या वनस्पतीची भावना जी आहे ना तीसुद्धा चांगल्या पद्धतीने उत्पन्न होऊ शकेल. वा, फारच छान माहिती सांगितली सर तुम्ही. सर आता हा प्रश्न येतो की वनस्पती आपण म्हणतो की हवा शुद्ध करते, तर ही हवा शुद्ध कशी करते याबद्दल जरा सांगा. कसं होतं, बऱ्याच वनस्पती ज्या आहेत त्या ऑक्सिजन सोडतात दिवसा, हे आपण बघितलं. तर ऑक्सिजनचे लेवल जर हवेतली वाढली तर त्याचा नॅचरली परिणाम कसा होणार आहे, हवा शुद्ध होण्यामध्ये होणार आहे हे अगदी नक्की आहे. आणि कार्बन डायऑक्साईड शोषला जातो, हेही महत्त्वाचं प्रकरण आहे. आणि आपण लावलेल्या वनस्पतीतून हे होण्यापेक्षा 90% काम समुद्रातल्या वनस्पती करतात. हे ऐकल्यानंतर सुद्धा तुम्हाला आश्चर्य वाटेल. म्हणजे आपण झाडे लावा, झाडे जगवा वगैरे म्हणतो, त्याचा फार कमी परिणाम 1 ते 2% सुद्धा परिणाम आपण निसर्गाला देऊ शकत नसतो, पण हानी मात्र फार मोठ्या प्रमाणावरती आपण करत असतो.
तर हा एक भाग झाला. आणि दुसऱ्या काही वनस्पती अशा आहेत की त्या हवेतले जे वेगवेगळे विषारी वायू आहेत ना त्यांना नलिफाय करण्याचं काम करत असतात. तर अशाही काही वनस्पती आहेत त्या घरामध्ये लावणं हे आपण करू शकतो. परंतु ती वनस्पती घरामध्ये आणून ठेवलेली आहे आणि रात्री न चुकता ती बाहेर नेऊन ठेवलेली आहे. हे जर प्रकरण रोजच्या रोज जर झालं तर तुमचा व्यायाम होईल त्या वनस्पतीवरती अन्याय होणार नाही आणि दिवसा घरी असतानाचा चांगला परिणामसुद्धा तुम्हाला मिळू शकतो. तर हे एक सोल्युशन माझ्या मते खूप उपयोगी आहे. पानांचा जो परिणाम आहे तो पानं पिकून ज्यावेळेला पडतात त्यावेळेला त्याची निगराणी करणं हे खूप गरजेचं असतं आणि ते जर केलं गेलं नाही तर त्याचा विषारी परिणाम येऊ शकतो. लहान मूल जर असेल तर प्रत्येक गोष्ट ते तोंडामध्ये घालत असतं. तर त्यावेळेला कण्हेरीचं पान त्याच्या पोटामध्ये गेलं किंवा काही रुईच्या पानासारखी पानं गेली तर मग उलट्या आणि जुलाब होण्याची शक्यता असते. डिहायड्रेशन होऊ शकतं. आधी ते का होतं हेच पहिल्यांदा समजत नाही कारण त्या मुलांना ते खाल्लं याचाच पत्ता लागत नाही. कारण आई वडील आणि बाकी सगळे लोक मोबाईलमध्ये गुंग असतात. वनस्पतीची पानं गळतच असतात आणि हे सगळं प्रकरण जे आहे ते खूप त्रासदायक होतं. असं बऱ्याच वेळा हे ॲक्सिडेंट्स आम्ही आमच्या दवाखान्यामध्ये आलेल्या पेशंटमध्ये बघत असतो. तर तुम्ही हे लक्षात घ्यायला पाहिजे की हवा शुद्ध होण्यासाठी ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आपण प्रदूषण कमी करणं हा पहिला भाग झाला आणि दुसरा वनस्पतींना ह्या पद्धतीने वागवणं त्यांची निगराणी ठेवणं हे जर केलं गेलं तर हवा शुद्ध होण्यासाठी वनस्पतीचा खूप चांगला उपयोग होतो. प्लस त्या औषधी वनस्पती असतील तर घरच्या आरोग्यासाठी सुद्धा घरातल्या लोकांच्या त्याचा आपल्याला उपयोग होत असतो. बरोबर आहे. सर आता एक प्रश्न येतो की आपण रूममध्ये समजा वनस्पती लावल्या तर त्याचा काही वाईट किंवा चांगला परिणाम तर तुम्ही सांगितलं पण वाईट परिणाम पण काही येतो का त्याबद्दल पण सांगा. कसं आहे असं म्हटलं जातं की काटेरी वनस्पती लावली की निगेटिव्ह एनर्जी येते. तुळस किंवा पिंपळ वगैरे जो आहे तो जर लावला गेलेला असेल तर त्याचा खूप चांगला परिणाम येतो. हे सगळं अगदी खरं आहे. परंतु हे एनर्जीचं जे प्रकरण आहे ना सकारात्मक आणि नकारात्मक हे एका लिमिटपर्यंत तुम्ही कुठंतरी ठेवणं गरजेचं आहे. खूप सिरियस झालेला माणूस असतो आणि लोक त्याच्यासाठी रेकी वगैरे करत असतात किंवा काही अर्काची औषधं वगैरे देत असतात किंवा काही लोक असतात ते ह्या वनस्पती ठेवा ह्या काढून टाका असे सल्ले देत असतात. तर ह्याचा उपयोग होतो पण काही प्रमाणात होतं हे तुम्ही लक्षात घ्या. शरीरामध्ये दोन गोष्टी आहेत. एक एनर्जी आहे आणि दुसरं मॅटर आहे. तर आपल्या शरीरातले जे घटक आहेत रक्त आहे मांस आहे मेदा आहे शुक्र आहे मेंदू आहे हृदय आहे हे सगळे जे भाग आहेत ते अन्नातून तयार होतात हो. तर त्यांच्या ठिकाणी जी ॲक्ट होणारी ताकद आहे ती खराब होण्यासाठी तुम्ही या गोष्टी वापरताय. पण चुकीचं खाऊन पिऊन वागून जर तुम्ही तुमचे शरीरातले घटक याला आम्ही दोष धातू म्हणतो ते जर खराब झालेले असतील तर ह्या गोष्टींचं महत्त्व एका लिमिटपर्यंत ठेवायला पाहिजे. उठसूट सगळा दोष जो आहे तो त्या गोष्टीला देणं हे योग्य नाही आहे. म्हणजे घरात आजारपणा आली आणि बाहेर जांभळाचं झाड आहे तोडून टाका वगैरे असा सल्ला देणं हे फारसं योग्य नाही आहे. आधी त्या लोकांचं खाणं पिणं वागणं बदलायला पाहिजे. देशपालट आणि हवापालट त्यांनी करायला पाहिजे. त्यांनी वैद्याची औषध घ्यायला पाहिजे पंचकर्म करायला पाहिजे. एकदम उठून बाहेर गेला आणि ते झाडच तोडून टाकलं चिंचेचं किंवा जांभळाचं झाड तर फार तोडलं जातं. तर हे होऊ नये असं मला वाटतं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे धार्मिक वृक्ष आहेत त्याच्या बाबतीत आपली एक भावना अशी असते की मनाने तयार झालेला आणि श्रद्धांत झालेला एक बॉन्ड तयार झालेला असतो. आणि वनस्पतीच्या हिशोबाने जर लक्षात घेतलं तर वड पिंपळ औदुंबर ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या देवतांचं अधिष्ठान सांगितलेलं आहे. त्या देवतांचं अधिष्ठान म्हणजे काय आहे निसर्गात असलेल्या वेगवेगळ्या ज्या शक्ती आहेत त्यांचं ते प्रतीक असतं दैवत. त्यामुळे ते तोडल्यानंतर तुम्हाला काही विशिष्ट त्रास होतील असा कोइन्सिडन्स बऱ्याच वेळा दिसून येतो की ती झाडं तोडलेली आहेत आणि म्हणून मूल होत नाही किंवा पैसा वगैरे निघून गेला आहे. पण ह्या नंतरच्या गोष्टी आहेत. तुमची उद्यमशीलता तुम्ही 11 वाजता जर सकाळी उठत असाल आणि रात्री 2-2 पर्यंत जागत असाल आणि व्यवसायात तुमचं लक्ष नसेल आणि मोबाईल खेळत असाल तर तुम्ही तोडलेल्या उंबराच्या झाडाला दोष देऊ नका. तुम्ही स्वतःला पहिल्यांदा दोष द्यायला पाहिजे. तर असंच प्रकरण जास्ती आम्हाला लक्षात येतं म्हणून ही गोष्ट सांगितली जाते. आणि महत्त्वाचा भाग असा आहे की कोणतीही धार्मिक वनस्पतीला 21 पानं येतोपर्यंत ती जर काढली तर फारसा काही फरक पडत नाही. 21पेक्षा जास्ती पानं होत असतील तर त्या वनस्पतीचा काही दोष येतो. पण हे करतानासुद्धा आयुर्वेदामध्ये औषध आहारण विधी जो आहे ना त्याच्यात पहिल्यांदा आवाहन सांगितलेलं आहे. त्या वनस्पतीला कोणत्या दिवशी तोडायचं मुहूर्त कोणता पाहिजे त्याला फुलं अर्पण करणं अत्तर लावणं पुन्हा दिवाबत्ती करणं आणि तिला आवाहन करून मी कोणत्या गोष्टीसाठी तोडतो हे सांगणं. हे जर केलं तर जगदीशचंद्र बोसांचं जे प्रकरण संशोधनात आहे त्याच्याशी सुद्धा तुम्ही फ्रेंडली व्हाल. त्या वनस्पतीलाही त्या गोष्टी समजतील आणि नंतर ती तोडली तर तुम्हाला मला नाही वाटतं हा दोष येईल म्हणून. आणि एक वनस्पती तोडली तर 10 वनस्पती तुम्ही लावायचा प्रयत्न करा. आणि पहिल्यांदाच अशी जागा निवडा की ज्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या आवडीच्या वनस्पती लावता येतील आणि नको असलेल्या त्या काढता येतील. तर हा साधा विषय आहे पण तो वेगळ्या पद्धतीने लक्षात घेतला जातो. ऊर्जा नकारात्मक सकारात्मक ह्याच्यामध्ये माणूस स्वतः कसं खातो पितो वागतो ह्याचा बिलकुल विचार करत नाही आणि त्याच्याशी संबंधित त्याचे आजार असतात. हे कुठेतरी लक्षात घेणं गरजेचं आहे.
फारच सुंदर आणि सविस्तर अशी माहिती सांगितली सर तुम्ही. प्रेक्षको, आपण ही चर्चा पुढे नेणारच आहोत. त्यासोबतच सरांनी आपल्यासाठी काही आणखीन काही आरोग्यदायी टिप्स आणले आहेत ते सुद्धा पाहणार आहोत, पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. घरातील झाडे आणि आयुर्वेद समज गैरसमज श्री विश्वामृत आयुर्वेदीय चिकित्सालय पत्ता सिद्धी प्लॅटिनम 1369 सदाशिव पेठ ऑफ बाजीराव रोड नातोबा गणपती जवळ पुणे 411030 शाखा पुणे मुंबई कोल्हापूर दूरध्वनी क्रमांक 8087732333 तसेच 7774919193 आणि 9595810727 ईमेल श्रीविश्वामृत@gmail.com. तर ब्रेकनंतर तुमचं पुन्हा स्वागत आहे. सरांनी आपल्यासाठी आणखीन काही आरोग्यदायी टिप्स आणले आहेत. कोणते पाहूया. टिप नंबर 3, कंपवाताच्या रुग्णांना नारळाच्या दुधासह गोरखमुंडी चूर्ण एकत्र करून सकाळी संध्याकाळी द्यावे. हा प्रयोग 3 महिने करणे. टिप नंबर 4, रक्तातील पांढरी पेशी वाढवण्यासाठी 10 ग्रॅम धने 10 ग्रॅम सुंठ एकत्रित 1 लिटर पाण्यात उकळून ते पाव लिटर शिल्लक राहिल्यास गाळून घेणे. यामध्ये विविध प्रकारचे अन्नपदार्थ शिजवून बनवल्याने WBC पांढऱ्या पेशी छान वाढतात. सर, आज आपल्या चर्चेदरम्यान आपण सांगितलं की धर्मशास्त्राबद्दलचं सांगितलं. तर धर्मशास्त्र आहे, वास्तुशास्त्र आहे, त्यामध्ये पण झाडांचं खूप महत्त्वाचं योगदान आहे. तर त्याबद्दलही सांगा. आणि त्यासोबतच आपण असं बघतो की हिरवा रंग आहे, तर हिरवा रंगाचा मेंदूवरती काय परिणाम होतो का, त्याबद्दल जरा सांगा. बरोबर आहे. आता कसं होतं, धर्मशास्त्रात मी मगाशी म्हटलं तसं वेगवेगळ्या देवता असतात ना. आता गणपती आहे समजा, तर तो मूलाधार स्थितोती नित्यम असं गणपतीच्या बाबतीत सांगितलेलं आहे. तर मूलाधार चक्राच्या आसमंतामध्ये जे सेक्स ऑर्गन्स आहेत आणि एक्सक्रिटरी सिस्टीमचे ऑर्गन्स आहेत, तर त्याला गणपतीला आवडणाऱ्या या वनस्पती ज्याला आपण पत्री म्हणतो त्याचा वापर केला जातो. या आघाड आहे, रुई आहे किंवा दुर्वा आहेत. दुर्वाला तर सहस्रवीर्य असं म्हटलेलं आहे. काही वनस्पती थंड असतात आणि काही गरम असतात, आणि त्यांचा वापर जर केला गेला तर मग मूलाधार चक्रातली जी देवता आहे त्याचं काम व्यवस्थित व्हायला लागतं. विष्णू हा पालन करत आहे, तर त्यासाठी तुळस वापरली जाते, विष्णुक्रांत वापरली जाते. त्याचा परिणाम आपल्या हृदयावरती खूप चांगल्या पद्धतीने येतो. शिव जो आहे तो शिव म्हणजे कल्याण करणारा, आणि रुद्र असं म्हटलं तर त्याचं भयंकर स्वरूप जे आहे ते आहे. तर त्यांना आवडणाऱ्या वनस्पती ज्या आहेत त्या शरीरातल्या आजारांचा नाश करण्यासाठी वापरल्या जातात. तर हा जो सगळा प्रकार धर्मशास्त्राने सांगितलेला आहे ना, ती रूपक आहेत आणि ती लक्षात घेऊन तुम्ही त्या वनस्पतीचा वापर करायला पाहिजे. आता नक्षत्रानुसार काही वनस्पती असतात, 27 नक्षत्रांच्या 27 वनस्पती आहेत. तर तुमची जन्मतारीख वगैरे तुम्हाला नीट व्यवस्थित माहीत असेल तर त्याचा वापर करून घेता येतो. पण ह्या गोष्टीचं लिमिट एकापर्यंत मर्यादित ठेवणं हे गरजेचं आहे. ती वनस्पती तुम्ही लावली आणि तुमचं आरोग्य चांगलं राहिलं आणि मनपूतम समाचारित कसंही वागलं तरी तुम्ही मनाने आणि शरीराने चांगले राहणार, या भ्रमामध्ये तुम्ही राहणं हे योग्य नाही आहे. आणि तुम्हाला समजा आवळा ही वनस्पती उपयोगी आहे आणि तुम्ही आवळेच खात राहिला तर त्याचा तुम्हाला उपयोग आहे, नित्यसेवनीय पदार्थ आहे तो. परंतु तुमच्या शरीरामध्ये इतर दोष जे आहेत त्याच्यासाठी वेगळ्या वनस्पतीसुद्धा वापरता येत असतात. त्यामुळे अति सर्वत्र वर्ज्य आहेत. प्रत्येक ज्ञानाचा वापर एवढाच करावा की ज्याच्यामुळं आपण एककल्लीपणा आणि विचित्रपणा आपल्या वागण्यात येते ना हे बघायचं. आणि त्यासाठी तज्ज्ञ ज्या व्यक्ती असतील ना त्या क्षेत्रातल्या, त्यांचा सल्ला घेणं हे गरजेचं आहे. आता हल्ली काय होतं की सोशल मीडियावर सगळ्या गोष्टी उपलब्ध असल्याकारणे कोण काय म्हणतो प्रत्येकाचे व्हेक्टर्स वेगवेगळ्या बाजूला उडत असतात, आणि मग लोकांना समजते की आपण काय करायला पाहिजे. तर तुमची प्रकृती लक्षात घ्या, तुमचा आजार लक्षात घ्या, तुम्ही कुठं जन्माला आलेला आहात, तुम्ही कोणतं पाणी पिता, तुम्ही कोणती हवा जी आहे ती फुफ्फुसामध्ये घेता, आणि तुम्हाला कोणता आजार झाला आहे ह्याच्यानुसार, आणि तुमचे प्रमाद कोणत्या पद्धतीचे आहेत ह्याच्यानुसार वैद्याला ठरवू देत त्या गोष्टी, आणि त्याच्याकडनं तुम्ही त्याचा फायदा करून घेणे हे गरजेचं आहे. आता हा भाग झाला धर्मशास्त्राच्या हिशोबाने. हाच भाग जो आहे तो वास्तुशास्त्राच्या बाबतीतसुद्धा असतो. तर त्याच्यामध्ये वनस्पती जी आहे ती पूर्वेला लावणं किंवा पश्चिमेला लावणं किंवा उत्तर दिशेला ईशान्येला लावणं वगैरे असे सल्ले दिले जात असतात. पण ते लावत असताना ती घरामध्ये ठेवायची का बाहेर ठेवायची हे वैद्याला विचारून तुम्ही ठरवायला पाहिजे. त्या वनस्पतीचा येणारा परिणाम जो आहे तो आपल्या मनावर आणि शरीरावरती कसा येतो हे बघत असताना आपल्या शरीरातले दोष, धातू आणि मल याच्यावरती त्याचा काय परिणाम येणार आहे हे सुद्धा बघणं खूप गरजेचं असतं. मला वाटतं एक फोन येतोय, आपण तो फोन घेऊया आणि नंतर हरितद्रव्याच्या विषयी थोडंसं वर्णन बघूया. चर्चेच्या वळणावरती आपल्याला एक टेलिफोन कॉल आलेला आहे. पुण्याहून डॉक्टर महेंद्र घागरे बोलत आहेत. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हां हा नमस्कार, मी डॉक्टर महेंद्र घागरे बोलतोय. हां ज्या जंगलातल्या वनस्पतीचे गुणधर्म आहेत त्या कुंडीतल्या झाडांमध्ये गुणधर्म आहेत का? त्यांना हवा मिळत नाही, यांना पाणी जास्त,
परत शहरातल्या लोकांना किती पाणी घालावं, काय घालावं, कुठल्या टायमाला घालावं, बरोबर याच्याविषयी जर वातावरण निर्मिती केली तर मला वाटतं समाजाला जरा त्याचा फायदा होऊ शकतो. बरोबर. खूप छान प्रश्न धन्यवाद. विचारला, खूप छान प्रश्न विचारला. आता मॉपिया फ्लोरिडा नावाची वनस्पती आहे, ज्याला नरक्याचं म्हटलं जातं आणि त्याची तस्करीसुद्धा होत होती आणि बरेच लोक त्याच्यात श्रीमंत झाले, नंतर जरी झालेले, सगळं झालेलं आहे. तर ती मॉपिया फ्लोरिडा जेव्हा जंगलामध्ये नॅचरल हॅबिटॅटमध्ये वाढते ना, त्यावेळेला त्याच्यात कॅन्सर प्रतिरोधी जी अल्कलॉइड्स आहेत ना, ती उत्तम पद्धतीने तयार होतात असं लक्षात आलं आणि मागणी जास्ती आली की लोक लगेच त्याची शेती करायला जातात. तर शेतीमध्ये ज्यावेळेला ते झाड लावलं गेलं तेव्हा त्याच्यातलं प्रमाण जे आहे ते इतकं नगण्य झालं की 0च्या बरोबरीनं. जे वनस्पतीला आजूबाजूला कोण पाहिलं आहे हे त्यांचे शेजार ठरलेले आहेत आणि जंगलामध्ये ते त्या पद्धतीचे गुण देतात आणि कुंडीमध्ये ते देत नाहीत असं नेहमी लक्षात येतं. म्हणजे जसं मिक्सरमध्ये केलेली चटणी आणि पाटावरवरती रगडून केलेली चटणी याच्यात चवीत फरक येतो ना, तसं हे सूक्ष्म प्रकरण आहे आणि हे लक्षात घेतलं आणि आपण पुरेसे जर संवेदनाशील असो ना तर ह्या गोष्टी लक्षात येतात. सर्कॅडियन रिदम जो आहे मनुष्याच्या बाबतीतला, जो चंद्र सूर्याच्या गतीशी आणि प्रकाशाशी संबंधित आहे, तोच वनस्पतींना सुद्धा असतो. त्यामुळे त्यांना पाणी केव्हा द्यायचं आणि केव्हा नाही हे त्यांच्या नेचरनुसार आपल्याला ठरवायला लागतं. तर असं एकंदरीत त्या प्रश्नाचं आपल्याला उत्तर देता येईल. आता मगाशी सांगितलं तसं वास्तुशास्त्रात आपण विचार जो आहे तो बघितला आणि त्यात काही विविध दिशांना त्या वनस्पती लावणं वगैरे हे प्रकरण त्यांनी सांगितलेलं आहे. वायूची दिशा, प्रकाशाची दिशा, घरी असलेले लोक, पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब पद्धती होती, आता वेगवेगळी आहेत. तर त्याच्यानुसार ह्याच्यात बदल घडतात. पण हिने एकदम रॅडिकल चेंजेस होऊन काहीतरी भयंकर झालं आहे असं ज्यावेळेला आपण लक्षात घेतो ना, तेव्हा लाखामध्ये काही गोष्टी तशा 2-3 वेळा झाल्या की भीतीच्या वातावरणाने इतर लोक जे आहेत ते त्या पद्धतीचे बदल करायला लागतात. भिंती तोडणं, दिवा लावणं कोणत्या तरी वेगवेगळ्या रंगाचा वगैरे असं होतं. तर ह्या गोष्टींना तुम्ही महत्त्व द्या, परंतु वास्तू जी आहे ती किंवा ग्रहगोल जे आहेत ना, ह्याच्या पलीकडचं एक तत्त्व आहे परमात्म तत्त्व किंवा सद्गुरू तत्त्व. हे जर तुमच्या पाठीशी असेल ना तर या गोष्टींचा परिणाम जो आहे तो प्रारब्धाचा परिणाम नेहमी शरीरावरती होतो आणि मनावरचा परिणाम जो आहे ना तो आपल्याला साधनेने घालवता येतो असं बुजुर्ग लोक म्हणतात, सद्गुरू म्हणतात. तर ते लक्षात घेऊन आपण ह्या प्रश्नाकडे बघायला पाहिजे आणि खूप मोठी बदल करणं किंवा झाडं वगैरे जी आहेत ती लावणं किंवा ती कुंडीत लावून ठेवणं, घरात लावणं, बोन्साय आहे ते ठेवणं किंवा काटेरी वनस्पती घरामध्ये जास्ती लावणं हे प्रकरण तुम्ही शक्यतो न केलेलं बरं. परंतु कंटकारी किंवा रिंगणी ही वनस्पती आहे, तिला भरपूर काठे आहेत आणि तुमच्या घरी दम्याचा पेशंट आहे किंवा TBचा पेशंट आहे तर तुम्ही ती वनस्पती घरी लावायला पाहिजे आणि त्याचा औषध म्हणून उपयोग करून घ्यायला पाहिजे. असं एकंदरीत त्याचा सुवर्ण मध्यस्थ काढता येईल. आणि दुसरं म्हणजे वनस्पतींना रात्री बाहेर ठेवणं आणि घरामध्ये पुन्हा सकाळी आणणं हे कुंडीच्या स्वरूपातल्या ज्या वनस्पती आहेत त्यांच्या बाबतीत करायला पाहिजे. आता हा हिरवा रंग जो आहे ना तो जर स्पेक्ट्रम जर बघितला आपण देवाने तयार केलेला तर मध्ये हिरवा रंग येतो बरोबर. तानापिही निपादा आपण जे म्हणतो ना त्याच्यामध्ये हिरवा रंग हा मध्ये आहे. जसं महाभूतांच्या बाबतीत पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश हे तेजमध्ये आलेलं आहे. शरीरातले 7 धातू आहेत त्याच्यामध्ये रस, रक्त, मांस, मेद, अस्थिमज्जा, शुक्र. म्हणजे जे महत्त्व आयुर्वेदामध्ये मेदाला आहे, जे महत्त्व आयुर्वेदामध्ये तेज महाभूताला आहे, तेच महत्त्व हिरव्या रंगाला आहे. आणि त्यामुळे तुम्ही लँडस्केप खूप मोठं जर बघितलं, हिरवा रंग जर बघितला तर त्याला प्रोसेसिंग करण्याची प्रक्रिया जी आहे ती खूप छोटी आहे. पटकन त्याची प्रोसेसिंग मेंदूमध्ये होते आणि त्यामुळं हिरवा रंग जो आहे ना तो माणसाला जवळचा वाटतो, चिंता काढून टाकतो, डिप्रेशन कमी करतो. आणि त्यामुळे वनस्पती किंवा जंगलामध्ये तुम्ही फिरून आलात 90 मिनटं तर तुम्हाला घरी वनस्पती न लावतासुद्धा पूर्ण आरोग्य मिळू शकतं. तुमचं स्ट्रेस, टेन्शन, एन्झायटी जी आहे ती कमी होऊ शकते. तर हा सगळा भाग लक्षात घेत असताना मेंदूमध्ये काय बदल घडतात हे बघणं खूप गरजेचं आहे. आणि त्यासाठी हिरव्या वनस्पतीचा जो आपण भाग बघितला ना त्याच्यामध्ये असं होतं की आपलं लिम्बिक सिस्टीमचा जो भाग आहे ना त्याच्यात ज्याच्यात फ्लाईट आणि फाईट हा मोड ज्या येतो त्या भागावरती या हिरव्या वनस्पतींचं काम जे आहे ते खूप चांगलं होऊन त्याची सेन्सिटिव्हिटी जी आहे ती वाढते आणि उत्तेजना न मिळता ते अवसाद त्याचा उत्पन्न होतो. त्यामुळे तुम्हाला स्ट्रेस, टेन्शन, एन्झायटी येत नाही, राग येत नाही. अशा पद्धतीचा परिणाम जो आहे ना क्रोध कमी होणं हे फुलांनी आणि पानांच्या हिरव्या रंगाने खूप मोठ्या प्रमाणावरती घडताना आपल्याला दिसत असतं. ह्याच्याबरोबर असं होतं की आपल्या शरीरामध्ये प्रीफ्रंटल कॉर्टेक्सचा जो भाग आहे त्याच्यावरती या हिरव्या रंगाचा परिणाम असल्याकारणानं वनस्पतीच्या सानिध्यात तुम्ही जर अभ्यास केला तर तुमची पॉवर ऑफ रिकलेक्शन आणि पॉवर ऑफ ॲक्विजिशन आहे ती खूप चांगल्या पद्धतीने वाढते. पूर्वीच्या काळी झाडाच्या खाली बसून गुरु सांगायचे आणि समोर शिष्य असायचे आणि डायलॉग मेथडने ते शिकायचे. आयुर्वेदातले सगळे ग्रंथ ह्याच पद्धतीने झालेले आहेत. तर ह्याच्यामध्ये त्या वनस्पतीच्या हरिद्रव्याचा कुठंतरी विचार जो आहे ना तो खूप महत्त्वाचा होता आणि ते लक्षात घेणं गरजेचं आहे. डोपामाइन जे आहे त्याचा परिणाम जो आहे तो रक्तातला वाढायला लागल्या कारणानं तुम्हाला उत्साह, उल्हास आणि आनंदाची जी भावना आहे ना ती त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात ती येताना दिसते. सेरोटोनिन नावाचं जे आहे आणि ऑक्सिटोसिन नावाचं जे घटक असतात शरीरामध्ये ते वाढायला सुरुवात होते आणि त्याचा परिणाम जो आहे ना तो तुमच्या शरीरावरती एका विवेकशीत पद्धतीने यायला सुरुवात होते. मूड्स तुमचे जे आहेत ते स्थिर होतात.
मनाला शांती वाटायला लागते. तुम्ही साधना करत असाल तर ती चांगली व्हायला लागते आणि म्हणून गिरीकरणांच्यामध्ये गुहेमध्ये बसून साधना केली जायची आणि याचं उत्तम वर्णन जे आहे ते तुम्हाला ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायामध्ये बघायला मिळेल की निसर्गाचा परिणाम आपल्या साधनेवरती काय येतो. हा एक भाग जो आहे त्याच्याबरोबरीनं कॉर्टिझॉल जे आहे जो स्ट्रेसचा हार्मोन आहे तो कमी व्हायला लागतो आणि त्यामुळे तुमची विनाकारण वाढणारी वजनं जी आहेत ना ते कमी होतात. वनस्पतीने जसा हा परिणाम येतो तसाच दुसरा परिणाम कुठे येतो तर ज्या वेळेला तुम्ही शवासन करून नंतर जेवायला बसताना त्यावेळेला तुमचा स्ट्रेस कमी होतो, तुम्ही कमी अन्न खाता आणि खाल्लेल्या अन्नातून तुमचं वजन वाढत नाही. तर हा कॉर्टिझॉलवरती होणारा परिणाम जो आहे ना तो सुद्धा अप्रतिम मोठ्या पद्धतीने दिसून येतो. अल्फा वेव्ह ज्या आहेत त्या आपल्या मेंदूतल्या ज्या आहेत ना त्या सुधारायला लागतात आणि त्यामुळे तुमची स्मृती जी आहे ती उत्तम पद्धतीने चांगली होते. तुम्ही रिलॅक्स मूडमध्ये जाता आणि सगळं ऑल इज वेल या पद्धतीचे जे फिलिंग आहे ते तुमच्या मनामध्ये यायला लागतं. अटेन्शन रिस्पिरेशन थेरपी जे आहे ना त्याच्यानुसार जर विचार ह्या सगळ्या गोष्टीचा केला गेला ना तर नॅचरल जे सेन्सेस आहेत तुमचे रूप आणि गंधाचे स्पेशली ते खूप चांगल्या पद्धतीने या हिरव्या रंगाने सुधारतात आणि त्याचा तुमच्या शरीरावरती परिणाम होतो. हरित गोष्टी कोणत्याही रक्तामध्ये ज्या वेळेला जातात वनस्पतीच्या रसाच्या स्वरूपामध्ये त्या रक्तातले स्ट्रेसचे जे मार्कर आहेत ना तर कमी होत आहेत असं सुद्धा लक्षात आलेलं आहे. हे सगळं लक्षात घेऊन वनस्पती जवळ असणं हे गरजेचं आहे पण मगाशी सांगितलेल्या पद्धतीने. बरोबर. फारच छान अशी माहिती सांगितली सर तुम्ही. प्रेक्षको, आपण सरांकडून घरगुती वनस्पती याबद्दल आणखीन माहिती करून घेऊया. त्यासोबतच सरांनी आपल्यासाठी काही वनस्पती आणल्या आहेत तेही पाहूया, पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. घरातील झाडे आणि आयुर्वेद समज गैरसमज श्री विश्वामृत आयुर्वेदीय चिकित्सालय पत्ता सिद्धी प्लॅटिनम 1369 सदाशिव पेठ ऑफ बाजीराव रोड नातोबा गणपती जवळ पुणे 411030 शाखा पुणे मुंबई कोल्हापूर. दूरध्वनी क्रमांक 8087732333 तसेच 7774919193 आणि 9595810727. ईमेल shriviswamrut@gmail.com. तर ब्रेकनंतर तुमचं पुन्हा स्वागत आहे. सर, तुमच्यासाठी आता एक प्रश्न आहे की आजचं जे युग आहे ते रिसर्चचं आहे आणि रिसर्चमध्ये सुद्धा आता AIचं खूप जास्त वर्चस्व आहे. तर AIच्या बद्दलचं जे आहे रिसर्च त्याबद्दल काय सांगणार? हां, AI गार्डेड जे आता रिसर्च वनस्पतीवरती झालेले आहेत ना ते खूप महत्त्वाचे आहेत आणि घरी वनस्पती लावताना, घराबाहेर लावताना, कुंडीत किंवा गच्चीत लावताना याचा विचार करणं हे खूप गरजेचं आहे. एक तर आपण घरात जेव्हा वनस्पती लावतो त्यावेळेला मी मगाशी सांगितलं तसं त्यांचं नॅचरल वातावरण जे त्यांना लागतं ते त्यांना मिळत नाही. तर ह्या वनस्पती काय करत असतात, त्यांची मुळं जी आहेत ती एकमेकाला संदेश देत असतात आणि त्याच्याबरोबर इलेक्ट्रिक करंटच्या सहाय्याने सुद्धा हा भाग होतो आणि केमिकलच्या किंवा फायटोकेमिकलच्या सहाय्याने सुद्धा हा प्रकार घडत असतो. आणि हे घडत असताना भूछत्र किंवा ज्या फंगस आहेत ना फंगी जे आहेत त्याचा वापरसुद्धा त्या करून घेतात असं लक्षात येतं. काही वनस्पती ज्या उंच मोठ्या आहेत त्या धुकं उत्पन्न करतात जसं निलगिरी आहे तसं आणि काही विशिष्ट वाससुद्धा उत्पन्न करतात. आता माणसाला जसं इतर गोष्टी त्रासदायक आहेत जंतू किंवा पॅथोजन्स वगैरे व्हायरस वगैरे तसं वनस्पतींना काही त्रासदायक आहे. तर मनुष्य एवढा दुसरा त्रासदायक व्हायरस त्यांना दुसरा कोणताही नाही आहे. यायचं, कापायचं, तोडायचं, साल काढायची, फळं तोडायची हे सगळं सतत होत राहिल्या कारणानं आणि तिला स्वतःची संवेदना असल्या कारणानं माणसाच्या बाबतीत उत्पन्न होणारे आत्ताचे जे आजार आहेत ना त्याच्यामध्ये आपण केमिकलला दोष देतो, प्रदूषणाला दोष देतो. तो तुम्ही द्या, अन्न पदार्थ चुकीच्या पद्धतीने खाणं याला आपण दोष देतो. परंतु पूर्वीच्या काळचे पोलन ग्रेन्स आणि आत्ताचे जर लक्षात घेतले तर पोलन ग्रेनची ॲलर्जी येण्यासाठीचा जो घटक असतो तो पोलन ग्रेनमध्ये जास्ती डॉमिनेटिंग आहे असं आता लक्षात यायला लागलेलं आहे. म्हणजे वनस्पतींना नको हा माणूस असं आता झाल्यासारखी परिस्थिती आहे आणि निसर्गाची आणि पृथ्वीची जर रक्षा करायची असेल ना तर माणूस नसलेला बरा अशा पद्धतीचे बदल जे आहेत ना ते वनस्पतीमध्ये होत आहेत असं AI गायडेड जो रिसर्च आहे त्यातनं लक्षात येतं. आणि तुम्ही हे लक्षात घ्या, मनुष्य जर या पृथ्वीतलावरून नष्ट झाला तर कुणाचं काही बिघडणं नाही आहे, परंतु वनस्पतींचं मात्र आत्ता बिघडतं त्याच्यामध्ये प्रधान कारण जे आहे ते मनुष्य आहे. तर हा एक भाग झाला की ज्याचा आता विचार करायला लागतो. कार्सिजोनिक जे पदार्थ असतात कॅन्सर उत्पन्न करणारे ते सुद्धा जास्ती पोटंट आणि डॉमिनेटिंग असे वनस्पती तयार करतात असं लक्षात येतं. याचंही कारण हेच आहे की जो मनुष्य आपल्याला त्रास देतो आहे त्याच्याविषयीची जी जागृती वनस्पतींनी केलेली आहे त्याचा हा परिणाम आहे. त्यामुळे वनस्पतींचं वीर्य बदलणं हे आयुर्वेदात जसं सांगितलेलं आहे ना मणिमंत्र औषधीनाम प्रभाव हा असं सांगितलेलं आहे. आता करंजाचं मूळ आहे ते जर गुडघ्याला बांधलं जनावराच्या तर खुऱ्या रोग म्हणून जो असतो जे जखमा होतात त्या कमी होतात ते लक्षात येतं. कारण करंजाचं मूळ जे आहे ना ते त्या जंतूंना नष्ट करतं आणि खालचे जंतू आणि संसर्ग नष्ट होतो आणि त्याचा परिणाम हा इतका सुंदर येतो की ते जनावर जे आहे ते 10-15 दिवसात
दुरुस्त होतं. तर त्याचा हा प्रभाव आहे त्या वनस्पतीचा. हा जो भाग आहे तो आपण या आर्टिफिशियल इंटेलिजन्स जो आहे ना त्याच्या हिशोबाने लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. आता हे सगळं घडत असताना वनस्पती ज्या वायू सोडतात बाहेर त्याचा परिणाम जो आहे तो आपल्याला ऑक्सिजनच्या हिशोबाने आपण लक्षात घेतो. परंतु काही वनस्पतींच्या मध्ये जे होणारे बदल आहेत त्यांनी जनुकीय बदल जे केले स्वतःच्या जीन्समध्ये आणि क्रोमोझोम्समध्ये, हे कशाच्या साहाय्याने होत आहेत तर ते बुरशीचा वापर करून ते स्वतःमध्ये बदल करत आहेत असं लक्षात येतं. आता वनस्पतींना सेल वॉल असते पेशींना त्यांच्या, आणि आपल्याला सेल मेम्ब्रेन असतं. हे जर लक्षात घेतलं तर त्याचा डॉमिनन्स जो आहे ना या वनस्पतींचा, ते एकत्रित येऊन जर त्या काम करायला लागल्या, त्या अंतश्चेतन आहेत हेच खूप चांगलं आहे. त्या बहिश्चेतन जर असत्या ना तर खूप अनावस्था प्रसंग मनुष्यावरती उत्पन्न झाला असता. तर हा जो सगळा भाग जो आहे ना तो आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये आपल्याला लक्षात घ्यायला लागतो. आत्ताच्या उत्पन्न होणाऱ्या ॲलर्जीज, उत्पन्न होणारे कॅन्सर, ह्याच्यामध्ये या वनस्पतींनी स्वतः जे बदल करायला सुरुवात केलेले आहेत ना ते सुद्धा लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून आपल्याला आता औषधं निवडत असताना एस्पेशली वैद्यांना या गोष्टीचा विचार करायला लागतो. घरी वनस्पती लावताना आपण कोणत्या लावाव्या हे लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. बचनागासारखी वनस्पती आहे तर ती जिथं उगवते त्याच्या आजूबाजूला ती दुसरी वनस्पती उगवूच देत नाही. असे बदल जे आहेत ना ते इतर नॉर्मल वनस्पतीमध्ये सुद्धा होत आहेत असं लक्षात यायला लागलेलं आहे. या स्वतःचा एक स्पेस जी त्यांना लागते ना ती मेंटेन करण्याचा प्रयत्नसुद्धा बऱ्याच वनस्पती करत आहेत असं लक्षात यायला लागलेलं आहे. तर हा सगळा भाग लक्षात घेऊन या संशोधनाकडं बघणं गरजेचं आहे आणि त्याचा विचार करणं गरजेचं आहे. आता काही वनस्पती मी इथं आणलेल्या आहेत की ज्याचा वापर तुम्ही तुमच्या आजारांसाठी करू शकता आणि त्या घराच्या परड्यामध्ये किंवा कुंडीमध्ये किंवा गच्चीमध्ये लावू शकता. शक्यतो ज्याचा संबंध आपल्या स्वयंपाकघराशी आणि बेडरूमशी येणार नाही अशा या वनस्पती आहेत. तर ह्याच्यामध्ये ही हळद तुम्हाला सगळ्यांना माहीत असलेली वनस्पती आहे. हळदीचा वापर जर तुम्ही घराच्या आजूबाजूला लावण्यासाठी जर केला, ह्याच्याबरोबर निरगुडी जर तुम्ही लावली आणि सूर्यफुलाची जर झाडं लावली तर डासांचं प्रमाण जे आहे ते झपाट्याने कमी येतं. अशी दुसरी वेखंड नावाची वनस्पती आहे. वेखंडाच्या बनाचा वास जो आहे तो दर्प खूप तीव्र असतो आणि त्याचा परिणाम जो आहे तो किडा मुंगी किंवा रेप्टाईल जे आहेत ना त्याच्याशी संबंधित जे धोके असतात ते त्यातनं कमी होतात असं लक्षात येतं. दुसरी ही औदुंबर नावाची वनस्पती तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल. तर हे घराच्या जवळ लावायचं झाड नाही आहे, पण घरापासून लांब साधारण 30-40 फुटाच्या पुढं जर हे लावलं गेलं तर त्याचा वापर तुमच्या आरोग्यासाठी होणार आहे. त्याचा वापर जो आहे तो तुमच्या धर्माच्या हिशोबाने आणि साधनेच्या हिशोबाने सुद्धा ह्याचं अप्रतिम महत्त्व आहे. आणि स्त्रियांच्या अनेक आजारासाठी हे क्षीरी वृक्ष वापरले जातात. त्यापैकी एक वनस्पती आहे. वट, उदुंबर, अश्वत्थ, प्लक्ष आणि पारिश असे जे वृक्ष चांगले आहेत ते तुम्ही त्यासाठी वापरू शकता. इथं आणखीन एक वनस्पती आहे, ही पुनर्नवा नावाची वनस्पती आहे. तर ही नेहमी घरी असायला पाहिजे. यांनी तरुण पण टिकून राहतं, म्हातारपण येत नाही, एजिंग कमी व्हायला सुरुवात होते, वृक्काशी संबंधित आजार उत्पन्न होत नाहीत आणि ह्याच्या पानांचा सेवनाचा परिणाम जो आहे तो डोळ्याचे अनेक आजार जे आहेत ते घालवण्यासाठी हे उपयोगी पडतं. तर अशा वनस्पती जवळ लावणं हे खूप गरजेचं आहे. घराच्या आत न लावता बाहेर लावाव्यात. घरात ठेवल्या तरी रात्रीच्या वेळेला त्या बाहेर ठेवणं हे खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर पिंपळाचं झाड जे आहे ते जवळपास असणं हे खूप गरजेचं आहे. घरापासून समजा 70-80 मीटरवरती ते झाड आहे आणि त्याला पार असेल तर त्याला प्रदक्षिणा घालणं आणि याचा वायूचं सेवन जे आहे ना ते तुमच्या शरीरामध्ये जाणं. मगाशी जे आपण कॅम नावाचं मेटॉलिझम बघितलं ना तो ह्या वनस्पतीमध्ये सुद्धा आढळलेला आहे असं याचा रिसर्च आहे. याचं पान जे आहे ते बुद्धिस्मृती एकाग्रतावर्धक आहे आणि याचं लाख जी आहे ना ती उंची वाढवण्यासाठी उपयोगी पडते. असं दुसरं एक झाड आहे आणि ते म्हणजे रुई. तुम्हाला सगळ्यांना वडाचं झाड आहे. हे वडाची पानं आहेत. तर कोणत्याही शरीरातल्या आजारामध्ये शिथिलपणा येतो आणि रक्तजाळेला कमी व्हायला लागतं. अशा वेळेला या वनस्पतीच्या पानांचा रस जो आहे तो अप्रतिम उपयोगी पडतो. ह्याचा चीक जो आहे तो पुरुषत्व वाढवण्यासाठी बत्ताशावरती घेता येतो. तर अशा या काही वनस्पती आहेत ज्या तुमच्या घराच्या जवळ असणं गरजेचं आहे. फारच सुंदर अशी आणि सविस्तर अशी माहिती सांगितली सर. आज आपण इथे आलात, आमच्या प्रेक्षकांच्या प्रश्नांची उत्तरे दिली, तसेच त्यांचे मोलाचे मार्गदर्शनही केले. या सर्वांसाठी मी प्रेक्षकांतर्फे आणि सह्याद्री वाहिनीतर्फे आपले आभार मानतो. धन्यवाद सर. नमस्कार. प्रेक्षको, वेळ झाली आहे तुमची रजा घेण्याची. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह तुमच्या आवडत्या कार्यक्रमामध्ये ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा, हसत राहा. धन्यवाद. श्री विश्वामृत आयुर्वेदीय चिकित्सालय, पत्ता सिद्धी प्लॅटिनम 1369 सदाशिव पेठ, ऑफ बाजीराव रोड, नातोबा गणपती जवळ, पुणे 411030. शाखा पुणे, मुंबई, कोल्हापूर. दूरध्वनी क्रमांक 8087732333 तसेच 7774919193 आणि 9595810727. ईमेल श्रीविश्वामृत@gmail.com.